आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पीनट चिक्की। फक्त आणि फक्त 10 मिनिटात बनणारी ही पीनटची चिक्की म्हणजे शेंगदाण्याची क्रश चिक्की आहे। पाक न बनवता ही आपण चिक्की बनवणार आहे। बनवायला सोपी व खायला मस्त अशी ही पीनटची चिक्की आपण रेसिपी पाहूया। त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला जाड बुडाची कढई किंवा पॅन। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घाला व गॅस मंद आचेवर ठेवून शेंगदाणे खरपूस भाजून घ्या। शेंगदाणे भाजून झालेत व सेपरेट साईडला काढून घेऊ। थंड झाल्यानंतर त्याचे तलपारे काढून घ्यायचे शेंगदाण्याचे। हे पहा असे पूर्ण व्हाईट झाले पाहिजे। आज इथे मी खलबत्त्याचा वापर करते। खलबत्त्यामध्ये कुटल्याने अजूनच चिक्की छान लागते। तुम्ही ते मिक्सरचा वापर केला तरी चालेल। हे पहा अशा पद्धतीमध्ये अर्धबोबडं शेंगदाणं वाटून घ्यायचं। त्यानंतर चिक्की बनवायच्या अगोदरच एखाद्या पोळपाटाला किंवा ताटाला 1 चमचा तूप लावून घ्यायचं। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घाला व 1 वाटी गूळ घाला। 2 चमचे पाणी घाला। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून इथे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। हे पहा वितळलेला आहे। आता याच्यामध्ये वेलची पूड घाला व आपण जे शेंगदाणे कुटले आहेत, क्रश केले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्या व 2 मिनिटासाठी सतत हलवत राहा। 2 मिनिटानंतर गॅस बंद करून आपण ज्याला तूप लावलं होतं पोळपाटाला त्या पोळपाटावर काढून घ्या व वरतून बटर पेपर लावून बेलण्याने लाटून घ्या। हे पहा असं व लगेच कागद काढून घ्यायचा, म्हणजेच हा बटर पेपर आहे तो लगेच काढून घ्यायचा। त्याच्यानंतर गरममध्ये चाकूच्या साहाय्याने कट करून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने गरममध्येच वड्या पाडून घ्या। थंड झाल्यानंतर वड्या पडल्या जात नाहीत। 10 ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायच्या। 10 मिनिटानंतर हे पहा मी तुम्हाला दाखवते। खूप छान मस्त अशा झालेल्या आहेत। उलतानाचा वापर करून ह्या वड्या मोकळ्या करून घेतलेत मी। 7 ते 8 दिवसासाठी पीनट चिक्की तुम्ही हे काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आहे ना मग शेंगदाण्याची चिक्की, बनवायला सोपी व खायला मस्त। मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। खूप छान मस्त अशी झालेली आहे ही पीनट चिक्की। खूप सहज तुटली जाते व खायला सुद्धा मस्त लागते। कमेंट करून सांगा कशी होती रेसिपी।